आजच्या ब्लॉगची सुरुवात करते या सुंदर सकाळी, जिथे आजूबाजूला हिरवीगार झाडी आहेत. मेन रोडवर गेलं तर फक्त नाश्त्याचे दुकानं, ट्युशनला जाणाऱ्या पोरांची लगबग आणि दुधाच्या विक्रीसाठी सकाळी सकाळीच उघडलेली दुकानं. बस एवढंच. मोठ्या वाहनांची रहदारी अजून सुरू व्हायला 3 ते 4 तास वेळ आहे. सुंदर सकाळ, चहाचा सुगंध, कामाची लगबग आणि दुपारच्या कामासाठी लागणारी तयारी. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहात सगळे? मी लावला ट्युशनला सोडून आणि घरी आली. काल पिण्याच्या पाण्याची नळ काय आले नाही, त्याच्यामुळे पूर्ण पाणी आज रिकाम आहेत घरी. प्यायला पाणीच नाही आहे. काढा चहा केला स्वतःसाठी आणि घरवील अजूनही झोपला होता, त्याच्यामुळे आता वेट लॉससाठी स्ट्रेंथनिंग खूप जास्त महत्त्वाची आहे. पण ते तर पॉसिबल होईल का ते माहिती नाही घरवीलमुळे. त्याच्यामुळे आता विचार केला फुलना फुलाची पाकळी, थोडं चालणं सुरू करावं. लॉनमध्ये गेली आणि चालायला सुरुवात केली. जिथून सुरुवात केली तिथपर्यंतच परत यायला जवळपास 200 स्टेप्स पूर्ण होतात. अशाच 8 ते 10 लॉनच्या फेऱ्या मारल्या. मी फिरून येते तोपर्यंत तुम्ही पक्ष्यांचा किलबिलाट ऐका. छान परिसर आहे ना? आठ ते 10 फेऱ्या मारल्यानंतर वंशचा मेसेज आला की त्याला पण शाळेत सोडून द्या. त्याची शाळेसाठी व्हॅन तर लावली आहे, पण तो म्हणाला की आज त्याच्या असेंब्लीमध्ये त्याला एक थॉट सांगायचा आहे आणि त्याची व्हॅन जी आहे रोज त्याला शाळेत उशिरा पोहोचवते. त्याच्यामुळे आज त्याला लवकर जायचं होतं, म्हणून त्याला आपण शाळेत सोडून दिलं. त्याला शाळेत सोडलं आणि आता दही घेऊन घेते. पहिल्या डेअरीमध्ये जेव्हा गेली त्यांच्याकडे सगळी पॅक्ड दही होतं. मला ते नको होतं, खुला पाहिजे होता, म्हणून मी दुसऱ्या दुकानात आली आहे. अच्छा, नाही दहीवडा वगैरे नाही बनवायचा मला, गोड खाण्यासाठीच पाहिजे. खायला जमते, कढीला जमते, दहीवड्याला जमते. अच्छा, जास्त पण नाही राहत. कसं आहे, थोडा थोडा बनवा लागते. आता गिऱ्हाईकाचं नाही. अच्छा. घरीच बनवता ना? म्हणजे दही, दूध, पनीर, तूप सर्व आपल्या घरी. ते बोलले की ते सगळ्या वस्तू घरीच बनवतात, दही, दूध, तूप. त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं तूप दाखवू शकता का? त्यांनी जेव्हा दाखवलं तेव्हा खूप छान सुगंध आला तुपाचा आणि तो खूप ओरिजिनल वाटत होता, त्याच्यामुळे तूप पण घेऊन घेतलं. घराकडे निघाली आणि घरी पोचल्यावर घरवील समोरच आला होता. हॅलो बाबू. का बरं मारते? अरे अरे अरे,
तूप डब्यात घालून घेतलं आणि नाश्त्याची तयारीला लागली. इथे मी मूग दालचा चिला तयार केला होता. लौकीची भाजी बनवत आहे, त्यासाठी लौकी कापून घेतली आहे मी इथं. स्वयंपाकाच्या मधात पाणी पिऊन घेते. हायड्रेटेड राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. संगीताताई लौकीचा ज्यूस तयार करत होत्या त्यांच्यासाठी. भाजीला फोडणी देऊन देते. जिरं, तीळ, मोहरी आणि मिरची घालून सगळं आवरलं. जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्हाला कॅफेमध्ये जायचं होतं. थोडं काम होतं. सगळी घरची कामं आटपून नेट कॅफेमध्ये जायचं म्हणून कामाची लगबग सुरू होती. पण खोदा पहाड निघला जेव्हा नेट कॅफेच बंद होतं. त्याच्यामुळे जाऊन परत यावं लागलं. आणि गाडीत बसल्यावर ह्याची लुडबुड तर सुरूच होते. सगळ्या बॉटल परत फेकत होता. संभाले तो कौन संभाले दिल लगी बाय 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 बाय. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.